पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींचा बालकबुद्धी उल्लेख. बालकबुद्धी म्हणत दुर्लक्ष करणं योग्य नाही, कठोर कारवाई करा. मोदींचं ओम बिर्लांना आवाहन. हिंदूंवर खोटा आरोप लावण्यावर षड्यंत्र, हेच का तुमचे संस्कार? पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर बरसले. विधान परिषदेची निवडणूक अटळ. महायुतीकडून 9 तर मवियाकडून 3 उमेदवारी अर्ज, भाजपकडून 5, शिवसेनेकडून 1 आणि राष्ट्रवादीकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल. अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित. शिवीगाळ प्रकरणात उपसभापतींकडून निलंबनाची कारवाई. विधिमंडळाच्या इतिहासाविरोधी पक्षनेत्यांचं पहिल्यांदाच निलंबन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना शिवीगाळ. भोली दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी माता भगिनींची मागितली माफी. निलंबनाच्या एकतर्फी निर्णय लोकशाहीसाठी घातक. अंबादास दानवेंच्या निलंबनाचं षड्यंत्र. अंबादास दानवेंच्या निलंबनाचा ठाकरेंकडून निषेध. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत चर्चा. निवडणुकीपूर्वी योजना आणणे बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला सुनावलं. वाशिममध्ये लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची लूट. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठ्याकडून 20 ते 50 रुपयांची मागणी. पैसे मागणीचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती. गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर आणि 5 रुपये अनुदान होण्याची घोषणा. लोकशाहीच्या बातमीचा पाठपुराव्याला मोठं यश. माऊलींच्या पालखीचं दिवे घाटात आगमन. दिवे घाटात वैष्णवांचा महापूर. वंदे भारत एक्सप्रेसच्या बोगीत पाणी गळती. पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना मनस्ताप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.